चुकत असून तर तेही आमच्या निदर्शनात तुम्ही आणून द्या आणि जे चांगलं काम केलेलं असेल ते देखील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम पत्रकारांनी चांगल्या पद्धतीने वापरावं. आणि मी सगळ्या प्रकारच्या पत्रकारांचा सन्मान करतो. जे विरोधी बातमी करतात त्यांचाही सन्मान करतो यासाठी की ते वास्तविकता सांगतात आणि जे समर्थनार्थ करतात त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, कारण की चांगल्या गोष्टीचं समर्थन झालं पाहिजे. तुम्ही समाजामध्ये फिरत असताना तुमच्या माध्यमातून अनेक गोष्टी मलाही शिकायला मिळतात. यापुढेही आपलं सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद राहील. संगमनेरच्या पत्रकारांची मी स्वतंत्र बैठक घेतली, कारण की त्यांनी फार मोठं सहकार्य त्या कालावधीमध्ये केलं आणि या विधानसभेच्या माध्यमातून प्रत्येकच व्यक्ती, एस्पेशली पोर्टल असेल, लेखी पत्रकारिता असेल, YouTube चॅनल असतील, सगळ्यांनी प्रचंड सहकार्य माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा या विधानसभेची आठवणीने साहेबांना काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला एक असं खातं मिळालं ज्या खात्याच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या 30 वर्षाच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकतो. महसूल हे जितकं महत्वाचं होतं तेवढा म्हणावा असा फायदा ग्रामीण भागाच्या शेतकरी वर्गाला आपल्याला द्यायला आपण एवढं समर्थ नव्हतं. जो जो विभाग आपल्याला मिळाला त्या त्या विभागामध्ये आपण आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी विकास करण्याचा प्रयत्न केला. पशुसंवर्धन खातं होतं तर जनावरांचं मेडिकल कॉलेज आपण सुरू केलं. महसूल होतं म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीच्या माध्यमातून ग्रामपंचायत खंडेकरी शेतकऱ्यांचा न्याय आपण दिला. आणि आज जलसंपदा विभाग मिळाल्यानंतर 190 कोटीची वर्क ऑर्डर आता पुढच्या आठवड्यामध्ये गोदावरी उजव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी केली जाईल. जो आपला ओव्हरफ्लोचा प्रश्न होता की ओव्हरफ्लो मध्ये पाण्याचा प्रवाह दारणा धरणातून कालवे आणि धरणाचे फाटक हे एका वेगळ्या लेवलला असल्यामुळे ओव्हरफ्लोचं पाणी हे सातत्याने खाली जायचं आणि कालवा ड्रॉप व्हायचा, तर त्यामध्ये बॅफर वॉल बांधून अधिक गेट वाढवण्याची क्षमता निर्माण करणारं वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. फक्त एक फॉरेस्टची परवानगी राहिली, म्हणजे ते देखील आपल्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून यापुढे ते काम झाल्यानंतर ती बॅफर वॉल बांधल्यानंतर ओव्हरफ्लोचं पाणी जायकवाडी आणि कालवा एकाच वेळेस चालत राहील आणि म्हणून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आता राहणार नाही. निळवंड्याचं काम जलदगतीने सुरू आहे. आता यावेळेस पण आवर्तनामध्ये सगळं पाणी करून दिलं. यापेक्षा महत्वाचं या विभागामार्फत गोदावरीच्या परिसरामधल्या उजव्या कालव्या आणि डाव्या कालव्या दोन्हीही कालव्यांच्या पोट चालल्या 11 नंबर 12 नंबर 13 नंबर 14 नंबर 15 नंबर 16 नंबर त्याचे गेट त्याचे फाटक या सगळ्यांचं नूतनीकरण, चाऱ्यांचं अतिक्रमण काढून चाऱ्यांचं रुंदीकरण, ज्या ज्या ठिकाणी चाऱ्या ढसळ आहेत त्याचं कॉन्क्रिटीकरण, असं एकत्रित 290 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला आपण पुढच्या महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 290 कोटी रुपये देखील आपण देणार आहोत. म्हणजे गणेश परिसराचा पाण्याचा विषय आयुष्यभरासाठी आता आपण संपूर्ण निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. तर ते काम आपण आता हाती घेतलंय. साईगंगा योजना आपण आता जलसंपदाकडे वर्ग केली आहे. आपण जलसंधारण मंत्री असताना साईगंगा केली होती. जलसंधारण नसल्यामुळे जलसंपदाकडे ती योजना आपण वर्ग करतोय, त्यांनी की 10 कोटी रुपये देऊन त्याचंही नूतनीकरण आपल्याला करता येईल. इरिगेशनचं जे राहत्याचं गेस्ट हाऊस आहे त्या राहत्याच्या गेस्ट हाऊस मध्ये आज कालवा संध्याकाळी यायला जागाच नाही, म्हणून तिथं एक मोठं इरिगेशन डिपार्टमेंटचं सर्किट हाऊस आपण बांधतोय, जेणे की कालवा सल्लागार समिती घेत असताना सगळ्यांना बसायला जागा होईल, तिथं गेस्ट हाऊस होईल आणि तिथं इतर शासकीय आढावा बैठका घेण्यासाठी आपण नियोजन करतो. त्याचबरोबर शिर्डी येथे असलेल्या इरिगेशन जागेमध्ये शिर्डी इथे असलेल्या इरिगेशनच्या जागेमध्ये जी रोड टच आहे, मला वाटतं बस स्टँड समोरचा जो प्लॉट आहे आपण आराखडा बनवायला लावला, त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणीचा निर्णय आपण त्या इरिगेशनच्या जागेमध्ये घेणार आहोत आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो.
तर तुम्हाला आपल्या कामाची गती माहिती. आता कुठला तरी असतं करून त्याचा अभ्यास करून आपल्या विधानसभेमध्ये त्याचा बेनिफिट आपल्याला कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक उपयोजना राहतील असतील आणि या उपयोजना आपल्या माध्यमातून जसं जसं होईल तसा डीपीआर तयार होईल. तर मी हा निर्णय घेतलाय की जेव्हा कधी डीपीआर तयार होईल आणि जेव्हा कधी प्रमा दिली जाईल आणि टेंडर फ्लॅश करण्यापूर्वी सगळ्या पत्रकारांची बैठक बोलून नेमकी आपण काय काय करणार आहोत हे तुम्हाला माहिती मी देईल. तुम्ही आपले कॅमेरे चालू ठेवा आणि त्या कालावधीमध्ये तुमच्या बातम्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी खाली पर्क्युलेट होतील आणि समाजापर्यंत ते पोहोचण्यामध्ये मदत होईल. मला विश्वास आहे की मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील विनंती केली की या संस्थांचा प्रश्न देखील लवकर मार्गी लागला पाहिजे. की काय त्याच्यामध्ये मार्ग काढता येईल, कसं काढता येईल, कारण की पूर्णपणे शेतीचा विकास आज त्यावर अवलंबून आहे. पण माझा विश्वास आहे की आपण जी जमीन दिली तर क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा आर्किटेक्ट नेमण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. तर आता आर्किटेक्ट ड्रॉइंग केल्यानंतर 200-250 कोटी रुपयाचं स्टेडियम आहे आणि पत्रकारांनी देखील ही बाजू लावून धरली पाहिजे. दुर्भाग्यवश मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी त्या भिकाऱ्यांच्या बाबतीत उल्लेख केला तर फार काही पत्रकारांना माझ्या समर्थनात आले नाही. व्यक्तिगत समर्थन असेल पण आपल्या मतदारसंघाची जी भावना आहे की ज्या पद्धतीने भिकाऱ्यांची संख्या वाढते शेतीमध्ये मोफत जेवणामुळे जिथं त्या ठिकाणी आज तुम्ही सकाळी नाश्ता पाकिटला काय करते कोण कुठले काय खातपत्ता लागत नाही. तर आपण जेव्हा मतदारसंघाची भूमिका मांडतो त्यामुळे पत्रकारांनी देखील प्रखर पर्याय देऊन त्यांना निवडून आणण्याची क्षमता ठेवतो हे आपल्याला महाराष्ट्रापर्यंत द्यायचं. आपण स्वतःच काही झालं पाहिजे असं काही नाही. एक मेंबरची भूमिका आपली असली पाहिजे. जनसामान्याचे काम करत राहावेत आणि साध्या सामान्य घरातून लोकांना आपल्या मतदारसंघापासून पण नगरसेवक करणे, चांगले घरातले मुलांना वंचित राहतात सरपंच करणे, हे एक काळ जर मी बदलला नाही, मी जर माझ्या शब्दाला जागलो नाही तर मग माझं पण अस्तित्व अवघड. बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात आणि हे बदल ठीक आहे. त्याचा दुष्परिणाम झाला. गणेश कारखान्यामध्ये आपण नवे चेहरे दिले, रोटेशनचे सिस्टम लावले, लोकांनी नाकारलं, पण आपण कष्टो नाही, आपण लढत गेलो आणि काळानुसार बदल करावा लागतो. नव्या लोकांना संधी दिली नाही तर मग कधीच. आणि हाच निर्णय भारतीय जनता पार्टीने देखील मंत्रिमंडळ स्थापन करताना दिला की जे जुने ज्येष्ठ नेते होते त्यांच्याबरोबर सगळे नवीन लोक आज मंत्रिमंडळामध्ये घेऊन महत्वाचे खाते जयकुमार गोरे साहेब असतील, शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील यांना सार्वजनिक बांधकाम ग्राम विकास का लोकांना असं वाटतं नाही याचं कमी झालं, लोक त्याचं कमी झालं. आम्ही त्याचं वाईट मानत नाही कारण की प्रधानमंत्र्यांनी ते ठरवले की एक पिढी आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारी समजा 60च्या पुढे गेली असेल, 65च्या पुढे गेली असेल, 60च्या पुढे असेल नाही तर 45 ते 60 मधल्या ब्रॅकेटमध्ये आज जर वाव दिला तर उद्या भविष्य घडेल. तर पक्षाने जेव्हा वरती निर्णय घेतला तर आपणही तो निर्णय खालपर्यंत नेणं आवश्यक आहे आणि सगळ्या समावेशक विकास आपल्याला करणं अपेक्षित आहे. अजून भरपूर प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत पण मी निश्चित वेळ काढून ज्याला जसं वेळ लागेल माझी विनंती आहे की आपण निवांत वेळ माझा घ्यावा आणि वेळ घेताना विकासात्मक चर्चेबाबतीत मुद्दे मांडले पाहिजे. हे वर्धापन दिवस येतात जातात होते काय असं आपल्याला मी विनंती करेल की आपण योग्य ते मार्गदर्शन मित्र म्हणून सातत्याने मला करा ही अपेक्षा मी ठेवतो. आपण सर्वजण आलात मी सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. खरं तर एक अनइन्फॉर्मल चर्चा होणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने आपण केलं आणि यामध्ये कसं आपण डेव्हलप केलं त्याचं सामान आपण एकदा पाहिलं ते जर ठेवलेलं आणि पाहून घेतलं तरी कंटेनर कारण की त्याचा लँड अलॉटमेंटचा प्रॉब्लेम होता. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यात लँड अलॉटमेंट करून दिली तर त्याचं सामान ठेवायला जागा कुठेही तेव्हा एक मोकळी जागा आहे. तर दिलेला एकही शब्द मागे राहिलेला नाही. पूर्णपणे एक टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात आहोत. कामाच्या व्यापामुळे कदाचित काही गोष्टी थोड्याशा मागे पुढे होतील पण आपला मतदारसंघ हा ऑटो मोडवर चालला पाहिजे म्हणून जनसेवा ऍप आपण बनवून
त्याचं प्रत्येक घरामध्ये जाऊन एक एक्स्ट्रा टीम घेऊन प्रत्येक घराच्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपण ते डाउनलोड करून देणार आहोत. आणि यापुढे ओपीडी नाही, काही नाही, अर्ज नाही, काही नाही, त्याला टाकायचं तेव्हा टाकतो. नोकरीचा प्रश्न थोडा गळून राहील, कारण की तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध करणं पण अवघड आहे. पण निदान 50% नोकरीचे अर्ज नसतात, 50% सामाजिक कामं असतात. सामाजिक कामांमध्ये अनेक पत्रकार आपण जे बसले पुढं नाव घेतलं तुमच्यामध्ये भरपूर राजकारण, त्यामुळे कोणाचं नाव घ्यायला पाहिजे. या विधानसभेमध्ये जी सक्षम पद्धतीने विकासाची बाजू मांडली आणि जी विनंती आपल्याला मागच्या वर्षी याच पत्रकार दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाला मी केली होती, 7,000 महिला शिर्डीमध्ये, ठीक आहे बाहेरच्या आपण 2,000 असतील भारतात, पण 6,000 महिला मूळ शिर्डीमधून कार्यक्रमाला येणं हेच आपलं विश्वासार्हता दाखवतं समाजामध्ये, महिलांमध्ये. ही जबाबदारी फार मोठी असते, पण ती जबाबदारी पार पाडत असताना लोकांचा विश्वास सेटिंग सुरू करतोय. आपल्या सगळ्या पत्रकारांची मी या कार्यक्रमात